आलो सर 5च मिनिटात आलो सर. आणि तुला जर का महिन्याला 1 GB मिळालं तर? मॅडम इतक्या निश्चिंत होत्या, आपण सगळे टेन्शन मध्ये होतो. सो अर्णव हा असं काही पुढारलेला नाहीये. ओके ठीक आहे नेक्स्ट. कशा वागला म्हणजे सासूबाईं सारखं चांगलं की वाईट? कडक नाही वागलं. सासूबाईं सारखं नाही वागलं तर त्यांना कळालं. म्हणजे मी मुलगा असले असते तर मी खूप कम्फर्टेबल असते. आणि आम्हाला जेलस फील पण करवायचं. चाललो. बरं आपण आपला पुढच्या प्रश्नावर जाऊया. नाही हाय, कसे आहात सगळे? मस्त. बरेच दिवसानंतर भेटतो का आपण? मला आत्ताही आठवतोय आपण पहिल्यांदा जेव्हा सगळे भेटलो होतो तेव्हा एकमेकांना कुणीच ओळखत नव्हतं. एक मिनिट, ही सेटवर होती का? हो सर, मी तुमची असिस्टंट डिरेक्टर होते ना मी. अच्छा. चिक्की ओके चिक्की. आता तुमचं नाव आणि सोबतच तुम्ही या वेबसिरीज मध्ये जे कॅरेक्टर केलंय ते सांगा. माझं नाव अजय तारगे. या वेबसिरीज मध्ये मी टेने नावाचं कॅरेक्टर. मी विशाखा धारणकर. या वेबसिरीजमध्ये मी सुमित्रा ह्याचं कॅरेक्टर केलं. नमस्कार, माझं नाव भगवान पाचोरे. मी नेट सेट बोंबलामध्ये परशुराम दंडवते नावाचं कॅरेक्टर केलं आहे आणि या वेबसिरीजचं ॲज अ डिरेक्टर म्हणून पण काम पाहिलं. नमस्कार, मी सुशील सुर्वे आणि मी नेट सेट बोंबलामध्ये अर्णव परशुराम दंडवते ही भूमिका करतोय. आणि अर्णव हा गेमर आहे, झोलर आहे. गेमर आहे, झोलर. फादरचा गेम करतो. मी निकिता लोंढे. मी ह्या सिरीजमध्ये मेथी परशुराम दंडवते हे कॅरेक्टर केलं आहे. हिरोईन आहे. म्हणजे आम्ही येडे. नमस्कार, मी रचना राजेंद्र चिंतावार. या वेब सिरीजमध्ये मी आजीचा रोल करते आणि हे रोल करताना मला खूप छान वाटलं. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन छान होतं आणि सगळ्यांना पण बघायला खूप आवडेल ही सिरीज. बरं, मी काय म्हणते की जेव्हापासून आपण भेटलोय एक फॅमिली झाली ना आपली. थँक्स टू विजयलक्ष्मी मॅम आणि राधेश सर. जिंगल बेल प्रोडक्शननी आपल्याला जी अपॉर्च्युनिटी दिली आहे ती खरंच खूप अमूल्य आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यांच्यासाठी एकदा खरंच. आणि नेट सेट बोंबला ही आपली जी वेबसिरीज आहे त्या वेबसिरीजनी व्हॉट्सअप म्हणा, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे आणि यूट्यूब स्पेशली सगळीकडे खूप धुमाकूळ घातलाय. आणि काय कमेंट्स आणि लोकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय. आणि ट्रेलर तर रिलीज झालंच आहे पण सोबतच गाणंही रिलीज झालं आहे. त्यामुळे रील्स पण खूप होत आहेत, मी बघते तेवढ्यात. आणि तुम्हा दोघांना तर माहितीच असेल किती छान होतं ना सगळं. तुम्ही पण कंटेंट क्रिएट करता, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली काय ना, तर बऱ्याच ठिकाणी काय अख्ख्या जगात इंटरनेट चालतं म्हणजे चालतं. कारण की त्याच्याशिवाय कोणाचं पान हलत नाही आपण असं म्हणू. सो इंटरनेट हे गरजेचं पण आहे, पण त्याचे काही साईड इफेक्ट पण असतात. कारण की समजा इंटरनेट बंद झालं तर काय होईल, विचारच करू शकत नाही ना आपण की काय होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी लहान बाळापासून तर म्हाताऱ्या 80 वर्षापर्यंत नेट आणि मोबाईलची खूप गरज आहे. फक्त त्याच्यातनं किती उपयोग करायचा आणि किती नाही करायचा हे आपण ठरवायचं. आता काय होतं की बऱ्याचदा आहे ना आपल्या मोबाईलमध्ये रेंज असते नसते, नेट असतं. काही लोक एक बिझनेस म्हणून पण त्याच्याकडे बघतात, काही लोक टाइमपास म्हणून पण बघतात. पण अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा झाल्या मेन, मला असं वाटतं. मोबाईल म्हणजे खोटं बोलण्याचं साधन आहे सध्या. कसं काय? हा तुझ्यावरून सांगतो. चल आलो सर 5च मिनिटात आलो सर. नाही मी म्हणतोय. बरं, माझा एक प्रश्न होता की नेट सेट बोंबला ही जी वेबसिरीज आहे ही नेमकी कशाबद्दल आहे? तू आता किती GB नेट पर डे यूज करते? ह्याचा तर मला अंदाज नाही, कारण मी वायफाय वापरते आहे सध्या. आणि तुला जर का महिन्याला 1 GB मिळालं तर? हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. ह्या प्रश्नाचं उत्तर बघायला वेबसिरीज बघायच्या आधी तू या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोध की जर महिन्याला 1 GB असली तर काय करशील, म्हणजे काय होणार, कसं तू काय करशील. मला आठवतं की ज्यावेळेस 1 GB होता त्यावेळेस ते ना व्हॉट्सअप नव्हतं जास्त, फेसबुक होतं. आणि आम्ही काय करायचो, लिटरली कागदावर लिहून ठेवायचो किती MB डाटा गेला, किती MB बाहेर शिल्लक आहे असं लिहून ठेवायचो. जसं पेट्रोल भरताना मी तारीख लिहितो
का ह्या तारखेला पेट्रोल भरलं, मग आता किती किलोमीटर चालल्यानंतर ह्या आकड्याला एवढं चालतं, म्हणजे तो एक अंदाज काढतो ना आपण पेट्रोलचा, तसं ते MB KB ते लिहून ठेवायचो आम्ही. आणि असं जपून जपून वापरायचं. तर मला एवढं आठवतं की दुकानात ते ना ते छोटंसं व्हाउचर मिळायचं हो. 10-20 रुपयाचं, हो, ते हो. स्क्रॅच करायचं. करायचं, हो. तो नंबर टाकला की बॅलन्स आपल्याला येऊन माझ्या जातो. वेळेस हे होतं, म्हणजे हे आम्ही केलेलं आहे, इसवी सन scratch पूर्व. करायचं. नाही, इसवी सन वगैरे आहे. एवढी पण जुनी नाहीये मी. हा. ओके. नाही तर तुझ्या वेळेस पण म्हटलं. तुमच्या आधीच आहे हे, म्हणजे अच्छा, हा तुमच्या माझ्या आधीच आहे. इसवी सन तुमच्या पूर्व. नंतरचं इसवी सन आहे. पूर्व. तुमच्या नंतरचं आहे की जेव्हा 10 रुपये 20 रुपयाचं कुपन मिळायचं, मग ते स्क्रॅच करायचं, मग तो रिचार्ज होणार, असं तेव्हाच आहे. तुम्ही माझ्या आधीच्या आहेत. ते अश्वयुग वगैरे. तुमचे युग आहेत. तर मी आता पुढच्या प्रश्नावर जाते. मला हा एक प्रश्न विचारायचा होता की ही वेबसिरीज करताना तुम्ही जे कॅरेक्टर केलं आहे, ते कॅरेक्टर करताना तुम्ही काय तयारी केली होती? चांगला प्रश्न आहे. त्याचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही द्या उत्तर. हां, तयारी म्हणजे मी आजीचा रोल केला त्याच्यामध्ये, आणि म्हणजे ऑलरेडी आहे माझा एज तेवढं, आणि ह्या एजमध्ये म्हणजे कोणाचा सहारा नसतो, खूप एकटेपणा असतो, आणि मोबाईल आणि नेट किती आवश्यक आहे या सिरियलमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान होतं. सर मला अगदी खरंच मुलासारखे वाटले, आणि हे 2 नातू मला अगदी खरंच माझ्या नातवांसारखे वाटले, आणि सून, हिला तर मी सुमे हाक मारायची तर ती पण खूप जवळची वाटली. म्हणजे एकंदर बॉन्डिंग खूप छान तुम्ही होतं. निश्चिंत होते बा. हां. हां, मॅडम इतक्या निश्चिंत होत्या, आपण सगळं टेन्शनमध्ये होतो. टेन्शन यासाठी का कसं आहे, हे सगळे कसे यंग मुलं आहे, त्यांची एनर्जी, आणि मला एक टेन्शन होतं की तुम्ही जेव्हा सेटवर आलात, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर मला एक हे भीती होती का ते तुम्हाला एवढं कॅरी करता येईल का, येणं जाणं. पण तुम्ही तुमची एनर्जी, तुमच्या मिस्टरांचं सहकार्य एक नंबर, मेन खूप छान है ना. तू सांग. मेथी तिच्या वर्ल्डमध्ये राहणारी मुलगी आहे, आणि ती तिच्या दुनियेत फुल एकदम हिरोईन आहे. सो तिचा वावर घरातला तसाच आहे. तिचं एम आहे की तिला मस्त मोठं ॲक्टर बनायचं आहे, आणि त्याच्यासाठी ती पप्पांचं डोकं खात असते, अर्णवशी भांडत असते, अर्णवला इरिटेट करत असते. घरी करते तेच करते. नाही सर, म्हणजे असं काही वेगळं नाही केलं. हा नाही. तर एकंदरीत जेव्हा आपण वर्कशॉप्स वगैरे स्टार्ट केले, तेव्हा रीडिंगमध्ये तर हे तर कळलं की ती अशी जॉली गर्ल आहे. तर हळूहळू इम्प्रोवाईज करत गेले आणि मज्जा आली. आणि जसं की सर म्हटले की हिच्या जवळचाच कॅरेक्टर असेल, तर थोडंसं आहे. तिला सवय पण होती ना या कॅरेक्टरची, कंटिन्यू सवय होती. इतकी नव्हती आजी. नाही होती. सो अर्णव हा असा काही पुढारलेला नाहीये. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. नाही, असं नाही. ऐकायचं असतं. अर्णव हा आधी हुशार असतो, पण नंतर तो मोबाईलच्या ॲडिक्शनमुळे वाया जातो. तो गेम खेळायला लागतो. आणि असं काही मी काही कॅरेक्टरायझेशन इतकं काही असं केलं नाही, कारण की माझ्या घरात माझा लहान भाऊ आहे जो की दिवस रात्र गेम खेळत असतो. त्याला बघितलं की अच्छा हा माझा अर्णव, कारण की तो आईशी कसा बोलतो किंवा माझ्याशी कसा बोलतो, तर मी तेच इकडे कॉपी पेस्ट केलं आहे. बाकी इतकं काही असं केलं नाही आहे. आणि कसं आहे ना, हातात स्क्रिप्ट आल्यानंतर आपण प्रोसेस करतो ना, मी पुन्हा पुन्हा विचारायचो की याच्या आधी काय घडलं आहे, याच्यानंतर काय होणार आहे. सो तो मूड घेऊन आपण ते कॅरी ऑन करतो, तर आपण त्या फ्लोसोबत जातो, तसं ते भूमिका बिल्ड होत जाते. छान. तुमचं आहे. नाही, नेक्स्ट तुम्ही. तुम्ही आहात. तुमचं नंबर मधोमध बसलेले. सगळ्यात प्रथम आहे ना, मी लेखकांचं फार मनापासून थँक्यू का त्यांनी माझं कॅरेक्टर लिहिलं. मेन मला खूप एक छान प्रत्येक वेळेस वाटत होतं की आपण जेही काम करावं ते लक्षात राहावं, आणि त्या कॅरेक्टरला अभ्यास आपल्याला स्वतःला करायला मिळावा. म्हणून मी निर्मला सरांचं मनापासून थँक्यू का ते लिहिलं त्यांनी, आणि मला करायला छान वाटलं. मला खरंच चॅलेंजिंग होतं ते, माझ्यासाठी तरी चॅलेंजिंग होतं की माझा स्वभाव वेगळा आहे. आणि ते कॅरेक्टर ज्यावेळेस आलं, रीडिंग करत होतो आपण, तर रीडिंग करताना खूप जागा निघत होत्या, खूप इझी होत होतो. मी तिथं भगवान होतो. आपण जेव्हा रीडिंग करत होतो, प्रॅक्टिस करत होतो, तिथे भगवान होतो. जेव्हा नवीन नवीन ॲडिशन घ्यायचो, काही काही सीन होते, जसे की ती खांद्याची पाहुणे येते, त्यावेळेस आपण प्रॅक्टिस तर वेगळेच सीन करायचो. पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर कळलं की नाही, ते कॅरेक्टर तसं नाही आहे. तो दंड होते, त्याला एक जबाबदारी, कुटुंब आहे त्याचं, त्याला मुलगा आहे, मुलगी आहे, बायको आहे, आई आहे, मित्र आहे, परिवार आहे, आणि मेन म्हणजे जबाबदारी आहे.
मग त्या जबाबदारी खालचा माणूस कसा असेल तर मला ते करताना खूप कंट्रोल करावं लागायचं स्वतःवर. खूप ठिकाणी मला स्वतःला काम करावं लागायचं. त्याच्यात मला अभिषेक सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. मैं कहाँ ऊपर जा रहा हूँ, कहाँ नीचे आ रहा हूँ, ते मला वेळोवेळी सांगत पण होते मेन. म्हणजे ते मला चांगलं वाटलं. आणि मला पहिल्यापासून मी निर्मल सरांना पण म्हणायचो का तुम्ही जरी समोर असते ना, तुम्ही मला प्रश्न विचारा, चुका काढा, माझ्यातल्या चुका काढा. मला चुका काढायला फार आवडतात. म्हणजे मला दुसऱ्यांच्या चुका काढायला नाही आवडत, पण दुसऱ्यांनी माझ्या चुका काढायला मला फार आवडतं का जेणेकरून मला शिकता येईल काहीतरी. बरोबर. आणि ह्या रोलसाठी मजा वाटली, कारण की मी कॉम्पॅक्ट होतो खूप. ॲडिशन घ्यायला पण फार विचार करायचो, घ्यावी की नाही, का सटायर वाटते का, लाऊड वाटते का. पण मजा वाटली मला करताना. मेथीचं माझं एक वेगळं बॉन्डिंग होतं, अर्णवचं माझं एक वेगळं होतं, टेण्याचं माझं एक वेगळं होतं, आणि विशाखाचं माझं एक बॉन्डिंग वेगळं होतं. त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरचे वेगवेगळे प्रत्येक जवळ त्याचं वेगळं नेचर होतं आणि ते मला जगायला मिळालं. त्याबद्दल मी मनापासून लेखकाचे थँक्यू. पण माहीत नाही सुरुवातीपासूनच की जेव्हा रिडिंग वगैरे चालू होती ना, तेव्हा आमची बॉन्डिंग का माहिती का अचानक अशी जुळत होती, खूप अशी छान अशी उफळून येत होती, ॲडिशनवर ॲडिशन. कारण की अर्णव माझ्या मुलासारखाच आहे, मेथी माझ्या मुलीसारखीच. मी असं वेगळं भगवान पाचोरे हा माणूस ॲज अ कथेतलाच मला कुठेतरी खूप पोचतो, खूप जवळचा वाटतो. म्हणजे स्वतःच्या कुटुंबासारखं तुम्ही वागा. हां, ओरिजिनल आपलं कुटुंबच आहे. येस. असं होतं की आपण कंटिन्यू 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 15-16 महिनाभर जर तेच करतोय तर त्या माणसांशी तसंच रिलेशन होऊन जातं. की मी मेथीला माझी मुलगी म्हणूनच बघायचे. हा, मी फक्त हिला बायको नाही म्हणू शकत. हो बरोबर आहे ते. पण बघणार आहे. हा, तेच तर. की अर्णव मला माझ्या मुलासारखाच वाटायचा, कारण मला मुलगा आहे तर तो कुठेतरी असाच आहे, धाडधूड एकदम, त्याचं नाटकं काहीतरी एकदम तुझ्यासारखा म्हणजे नाही, माझ्यासारखा नाही. नाटकं शब्द बरोबर येत आहे. हा, थोडेफार नाटकं आहे त्याच्यामध्ये, पण मला तो तसाच वाटला. आजी पण सासूबाईंसारख्या वाटल्या, नेमकं की त्या तशा वागल्या नाही म्हणजे, पण आहेत. आमचं बॉन्ड कशा वागल्या म्हणजे सासूबाईंसारख्या. चांगल्या की वाईट? कडक नाही वागल्या. सासूबाईंसारख्या नाही वागल्या, तर त्यांना कळालं. ओके. हा. तर मग तसं बॉन्ड होऊन जातं की आता 15 दिवस तुम्ही करताय, मग ती फॅमिलीच वाटते आपल्याला की आहेच तसं. आणि माझं जे कॅरेक्टर आहे सुमित्रा, तर खूप काही मला त्याच्यावर काही करावं नाही वाटलं. ही माझी पहिली वेबसिरीज. मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कन्सेप्टचा प्रोजेक्टचा एक पार्ट आहे. त्याच्याबद्दल मला खूपच आनंद होता. भीती पण होती की कसं होईल, माझ्याकडून होईल का नाही. माझ्याकडनं ही भीती होती की कसं करेन मी, सुमित्रा लोकांना आवडेन का, ही भीती नव्हती मला. कारण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, वर्कशॉपला आम्ही जायचो, तेव्हा मी क्लिअर होते की मला कसं प्रेझेंट व्हायचं ॲज अ सुमित्रा म्हणून. तुम्ही बघाल तर नक्कीच आवडेल तुम्हाला, कारण ती एक बाई जी असते एकदम सोज्वळ साधी, ती प्रत्येक घरामध्ये असते आणि ती प्रत्येकाला आवडते. तू खरंच चांगलं काम केलं तू, म्हणजे Thank you. आमच्या तर कल्पनेपलीकडे त्याच्यासाठी मला तुम्हाला भगवान पाचोरे सरांना. अरे ते कोण आहे आता? जोक झाला. नाही, खरंच मनापासून आभार आहे, कारण त्यांनी मला पहिल्यांदा कास्ट केलं, त्यांनीच केलं. अच्छा, भगवान पाचोरेंनी केलं. येस. हो, थँक्यू, धन्यवाद. आपले खूप खूप मनापासून आभार. राधेश सरांना, विजया मॅमला. आणि तिकडे जेव्हा मी पहिल्यांदा सगळं करत होते तेव्हा अभिषेक सर आणि विनोद सर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. सो ते सर म्हणून नाही आहे, पण ते मला माझे फ्रेंड वाटतात खूप. म्हणजे मी मुलगा असले असते तर मी खूप कम्फर्टेबल असते. सो एवढी कम्फर्टेबल आहे मी त्यांच्याबरोबर, असं आहे. सो आवडेलच तुम्हाला, नक्की बघा. मस्त. ठीक आहे. हो, तुम्ही नका बघू, चालेल, आम्ही बघू तुम्हाला. मला सांगा, नेटसेट बोमला ह्या वेबसिरीजमध्ये तुम्ही जे कॅरेक्टर केलं आहे, त्या कॅरेक्टर करायसाठी तुम्ही काय तयारी केली होती? खरं सांगायला गेलं तर या कन्सेप्टमध्ये माझं कॅरेक्टर नंतर इन झालेलं आहे. पहिल्यांदा ठरलेले कॅरेक्टर होते, पण भगवान सरांनी ऑडिशन मागितली, ती ऑडिशन पाठवली, पुढे सिलेक्शन झालं, छान वाटलं, बरं वाटलं. मग भेटायला बोलवलं. नंतर मग कन्सेप्टबद्दल कळालं की अशा पद्धतीची ही कन्सेप्ट आहे, हे कॅरेक्टर आहे, आवडेल का करायला. याच्यात डायलॉग कमी असतील, एक्सप्रेशन जास्त असतील, मला चालत, आवडेल. मग ते झाल्यानंतर मग प्रत्येकाची भेट झाली. विशाखाची झाली, अर्णवची झाली,
निकिताची झाली. आम्ही पण भेटलेलो होतो एका पिक्चरच्या अजयच्या कॅरेक्टरबद्दल मला एकदा सांगावंसं वाटेल, कारण की ना जेव्हा कंटेन आलं गोष्ट अजय समोर, तर ती गोष्ट लॉकडाऊनची होती, घरातली होती, आणि निर्मल सरांना ती गोष्ट पुढे न्यायची होती. तर त्यांच्या डोक्यात परत एक होतं का घटना घडल्या पाहिजे. मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगतो घटना घडल्या पाहिजे, आपल्याला घटना घडवल्या गेल्या पाहिजे. एका घरात काय करता येईल आपल्याला. मग ते म्हणे की आपल्याला कोणतरी बाहेरचा माणूस आणावं लागेल, एक बाहेरचा व्यक्ती येईल, कोणी मित्र येईल. म्हटलं मग असं डोक्यात कोण आहे तुमच्या. तर त्यांच्यातून पण एकदा तुझं नाव ऐकलं होतं मी, का मी असं एक आहे अजय तारगे. म्हटलं माझा मित्रच आहे तो, मी मागवतो ऑडिशन, आपण बघू. आणि मग त्याची ऑडिशन मागवली होती आणि तो फिट. नाही खरंच म्हणजे म्हणतात ना काही गोष्टींवर तुमचं नाव लिहिलेलं असतं आणि तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. बरोबर. खरंच ते कदाचित टेन्या हे कॅरेक्टर माझ्यासाठीच लिहिलेलं असेल आणि ते मला मिळालं. तुझ्या पाकिटावर माझं नाव आहे, मला ते पाकिटच येत नाही. ते सगळं चालू असताना ज्यावेळेस शूट चालू होणार होतं त्यावेळेस अभिषेक सरांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं. त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय वाटतं ते तुम्ही स्वतः लिहा. म्हणजे तुमची हातात प्रॉपर्टी काय असेल, तुमचे कॉस्ट्युम काय काय असतील, तुम्ही ज्या घरात राहतात त्या घरामध्ये तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये पोस्टर काय असेल, तुमचं घरात वावरणं कसं असेल, तुम्ही बोलताना एकमेकांशी कशा पद्धतीने बोलाल, हे कॅरेक्टरमध्ये हे शोधताना खूप मदत मिळाली. आणि कॉमेडी करताना सगळ्यात मोठा त्रास असतो की हसायचं नसतं आणि कधी कधी होऊन जातं ते एखादा एक पंच असा पडतो की आपल्याला हसल्याशिवाय होतच नाही, आपण सगळंच हसून. तसं झालं होतं माझ्याबरोबर. म्हणजे कॉमेडीचा पहिला सीन होता आणि ह्यांच्याबरोबर होता. म्हणजे कॉमेडीचे तर डायरेक्ट असं म्हणावा तर तो किती 6-7 टेक झाले असते. खूप खूप टेक झाले होते. 6-7. कुठला सीन? तो चहावाला. तो डायरेक्ट अंगावर यायचा. अंगावर नाही, तो डायरेक्ट असा अंगावर यायचं तुझ्या, ते जाणवायचं मला. ते डायरेक्ट तू हे होऊन जायची पूर्ण. ते कॅरेक्टर त्यांचं तसं होतं. ते त्यांच्या कॅरेक्टरने चालू होते, पण मला ते फेस करणं खूप अवघड झालं होतं की त्यांच्याबरोबर तो सीन करू कशी. पण मग तेव्हा पण अभिषेक सरांनी समजवलं की असं नका बघू, असं बघा, मग होईल ते बरोबर. आणि एक महत्वाचं काय की ऍक्टरला जर समोरचा रिॲक्टर चांगला असेल ना तर तो सीन खूप छान करतो. आणि इथं प्रत्येक जण असं वाटलं नाही की कोणी नवीन आहे एक काम करताना. आणि सगळ्यात महत्वाचं फॅमिली सारखं खूप एन्जॉय करत काम झालेलं आहे. म्हणजे भांडणं नाही, कोणाला त्रास देणं नाही, खूप हसी मजाक मध्ये काम पूर्ण झालं, व्यवस्थित झालं. आणि काय म्हणतात त्याला एनर्जेटिक झालं सगळ्यांचं. काही काही ठिकाणी एनर्जी कमी पडायची कारण की दिवसभर शूट असं चालू, मध्ये ब्रेक थोडा वेळ मिळायचं, परत करायचं असतं कारण की टाइम लिमिट थोडंसं की आम्हाला ह्याच्यामध्ये कम्प्लीट करायचं आहे. तर थोडीशी ती धावपळ पण झाली. पण त्या धावपळीमधनं पुढं सगळ्यांनी पिकअप घेत 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 शेवटपर्यंत ते छान पोहोचलो. म्हणजे वाजायचे 2 वाजायचे, रात्रीचे 3 वाजायचे. आम्ही सकाळचा कॉल टाइम असायचा नव्हता, पण आम्ही तरी फ्रेश, फक्त गाडीमध्ये थोडं झोपा काढत जायचो. इकडे आल्यावर फ्रेश असायचं आम्ही सेटवर. मला आठवतं ह्याच्यामध्ये शूट करताना माझ्यासाठी खूप एक चांगली गोष्ट झाली. कोणती? काय? माझे सीन कमी असल्यामुळे मला झोप खूप लागली. झोप चांगली झाली. झोप चांगली झाली. टेने अंकल खूप लकी राहिलेले. त्यांचे सीन म्हणजे त्यांचा कॉल टाइम कट टू कट असायचा. आले लगेच सीन आणि लगेच बायको. उशिरा पण यायचो, लवकरही जायचो, झोप पण व्हायची आणि आम्हाला जेलस फील पण करवायचं. चाललो हो. तो जो माझ्यावर काट काढायचे तुम्ही. सीन असायचे बेडरूमचे, त्या दिवशी संध्याकाळी बोलवलं त्यांना 4 वाजता, 6 वाजता गायब. नाहीच आहे. म्हणजे पाऊस पडत होता त्या दिवशी. हा तो येतोय का? हा मी येते. आले, सीन केलं, संपला विषय. पण असं एक पण सीन नाही की टेने अंकल असेल कॅमेरा समोर हसू नाही आला. टेनेने खूप छान काम केलं. आणि मेन म्हणजे ना तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून थँक्यू. का मी बऱ्याचदा आहे ना सिनेमा बघतो. सिनेमा बघताना एक शेड्यूल राहतं ठरलेलं. आपलं पहिल्यापासून असं ठरलं होतं की पहिल्या एपिसोडपासून पुढे जावं, का जे सगळे रुळतील, हे होतील, ते होतील. आणि ॲज अ डिरेक्टर म्हणून मी लोकेशन्स वाईज सीन काढायचा विचार करतो. एकदा त्या लोकेशनला लागला की ते सीन काढावे. सिनेमा बघताना तो विचार करायचा की यार हा सीन यांनी कधी घेतला असेल, ह्या सीन नंतरचा तो सीन त्यांनी कधी घेतला असेल. ते एकच सलग तर झाला नसेल. का हिरो टॅक्सीमध्ये आहे आणि तोच मूड परत त्यांनी घरामध्ये पकडलेला आहे. तुम्हाला दिलेला प्रत्येक सीनचा तुम्ही प्रत्येकाने मूड फार भारी पकडला.
ते मला फार आवडायचं. का मागे काय घडलं मला सुशील विचारायचा, मी ती पण विचारायची याच्या अगोदर काय घडलं, याच्या अगोदर काय घडलं, का ती पार्श्वभूमी तुम्हाला लागेल तर सांगितलं की तुम्ही पटकन इन व्हायचे त्याच्यामध्ये. म्हणजे ते खरंच तुम्हाला सॅल्यूट सगळ्यांनाच. जर तुम्ही गाईड केलं म्हणून ते झालंय पॉसिबल. मस्तच मस्त. माझा आणखी एक प्रश्न होता की आणखी आर्टिस्ट आहेत जे गेस्ट आर्टिस्ट आले होते त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगा. हो, माझी म्हणजे आता ती माझी मैत्रीण आहे, तिचं कॅरेक्टर आहे संगीनी म्हणून. संगीता पहिल्यांदा बघितलं होतं मी तिला. भूमिका नाव आहे त्याचं. आम्ही पहिल्या दिवशी 2 दिवसाचं तिचं शूट होतं. तर त्या दिवशी तर बोललोच नाही आम्ही, म्हणजे पूर्ण सीन झाले, सगळे झाले. संध्याकाळी फक्त तिने बाय केला आणि गेली. मग दुसऱ्या दिवशी थोडं आम्ही कम्फर्टेबल झालो, बोललो. पण आता आम्ही फोन करतो की म्हणजे मैत्रीण बनून आली होती ॲज अ कॅरेक्टर, ती खरं खरं मैत्रीण झाली. वा मस्तच. आणि तिचा रोल एकदम खूप छान झाला. आणि तो खरं नव्हतं, पण भगवान सरांनी स्वतः ती सगळी डायलॉग लिहून तिला सांगितले. म्हणजे एखाद्या बाईचा रोल सरांनी अगदी बाईसारखं केलं. जर यांना साडी नेसवली असती ना तर परफेक्ट केलं असतं त्यांनी. मला खूप त्यांचा अभिमान वाटला. आणि भूमिकाने पण तो रोल खूप मनापासून आणि एकदम छान खुलवला. पण ते माझी मैत्रीण म्हणून शोभले नसते तिथे. नाही केलं ना आपण. मी का तुझी मैत्री म्हणून शोभावं, तुझा का हट्ट? मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते, मी तुम्हाला काहीच नाही म्हणत. बरोबर, आपण आता पुढल्या प्रश्नावर जाऊयात. असं झालं असेल ना की काम तर होतच आहे, सगळं खूप मजेशीर आणि चाललंय, तर बरेचदा असं होत असेल की काही सीन्स होत आहेत जिथे खूप सिरियस काहीतरी घडणार आहे असं वाटतं आणि ते काहीतरी कॉमिक वे मध्ये होऊन गेले, घडलंय, चुकून झालंय तुमच्या हातून, असं काहीतरी सांगा. हो, एकदम सिरियस चालू होतं आणि सरांचा रोल होता तो. आम्ही एकदम शांत, म्हणजे एकदम काहीच आवाज नव्हता. सर म्हणे मी अर्जंट लेडीज टेरर असं म्हणायला पाहिजे होतं, तर ते म्हणे अर्जंट लेडीज शिवतो. म्हणजे किती मोठा जोक झाला आणि तो खरंच म्हणजे न कळत झाला तो आणि खूप छान झाला तो सीन. पण आम्ही हसून हसून मात्र लोटपोट झालो. अक्षरशः त्यांना कॅमेरा फिरवावं लागला का यांचं आमचं हसणं दिसू नये म्हणून. तेव्हा आम्ही खूप हसलो होतो खरंच. काय होतं, मी पहिल्यापासून कॉमेडी करत आलोय. झी मराठीला हास्य सम्राट होतो, ETVला दादांचा वारसदार होतो, थिएटरला पण मी जवळजवळ 16 वर्ष थिएटर केलं आहे. त्यामुळे ॲडिशन कुठे घ्यायची, कधी घ्यायची ते मला माहिती होतं. सगळ्यात महत्त्वाचं का ती टाकायची, फक्त मी जागा शोधत होतो. परत एक स्वतःचा कॅरेक्टरचा पण विचार करतो, या कॅरेक्टरला जाईल का, या कॅरेक्टरला जाईल का, दंडवतेला जाईल का. पण जिथं जिथं जात होतं तिथे तिथं टाकायची इच्छा होत होती आणि ते टाकल्या जात होती. त्याच्यामुळे ती मजा वाटायची आणि तुम्हाला ते सरप्राईज वाटायचं. तुमच्याबरोबर मी पण हसून घ्यायचो. किती वेळा आता आपण असलेलो सीनमध्ये. नाही, सगळ्यात जास्त रेकॉर्ड भगवान सरांचा. दुसऱ्यांच्या जोकवर पण हसायचं आणि स्वतःच्या जोकवर पण हसायचं. म्हणजे एक टाइम असा आला होता की आम्ही असं म्हणायचो सर फक्त हसायचं. म्हणजे शेवटचे 2-3 दिवस असं झालं. नाही, तुमचे चेहरे तसे काय करणार. संदीप गायकवाडचा सीन होता, असं होतं आम्ही म्हणजे तो काही करायचं. संदीप, हा बरं झालं विषय काढला. ते वेगवेगळ्या कॅरेक्टर विषयी आपण मग अशी भूमिकाबद्दल बोललो, बाकीच्या कॅरेक्टर बद्दल राहिलं. संदीपचं जे कॅरेक्टर आहे ना, वायफायकर, भारी कॅरेक्टर, एक नंबर कॅरेक्टर. म्हणजे लेखकाच्या डोक्यात आलं वायफायकर आला, पण संदीपने ना इतकं काही उचलून नेलं ना ते कॅरेक्टर, मजा केली आणि त्याच्यामुळे मलाही मजा आली, तुम्हाला सगळ्यांना मजा आली. संदीप पण फार खुश झाला. मेन म्हणजे संदीप म्हणजे माहिती आहे ना कोण, संदीप गायकवाड. हा, म्हणजे तो एकदम हॅप्पी आहे. आणि त्याच्यानंतर लकी सरांचा कॅरेक्टर पण एक नंबर. त्यांनी जो बँकवाला उभा केला आहे तो खरंच टेरर वाटतं एकदा, तर घाबरवणारा. काय आला आता, आता वसुली भाई आला, तो म्हणतो ना शांत लोकांचा कोल एखाद्या भाईने पाठवला. लकी सर तसे वाटतात का आता बँक आले आणि आता गोड बोलून व्यवस्थित ते तसंच केलंय त्यांनी आपलं. बघा तुम्ही सिरियलच्या शेवटी त्यांनी बरोबर फोन केला आणि काढले बरोबर बाहेर आपल्याला. आधी खूप भारी वाटले ते आणि नंतर एका फोनवर त्यांनी बरोबर हे केलं. त्यानंतर आत्माराम, विजय कुराडे, एक मस्त माणूस, एकदम छान, एकदम नॅचरल, सहज अभिनय, कुठला ॲटिट्यूड नाही. जेही आपले सगळे कलाकार आहेत त्या कुठल्याही कलाकाराने कधी ॲटिट्यूड दाखवला नाही. मला ती गोष्ट फार आवडली. मग संदीप झाला, लकी सर झाले, कुराडे सर झाले, त्याच्यानंतर मेश्राम सरांचा तर एक धमाकाच होता. त्यांनी पण फार सुंदर पद्धतीने त्यांनी जे काही वाचन केलं ना, त्यांनी लॅपटॉपमध्ये वाचून बघण्याचा जो अभिनय केला ना तो सगळ्यात अवर्णनीय होता. म्हणजे त्याबद्दल ग्रँड सॅल्यूट करणार. का एखादी गोष्ट पाठ असून सुद्धा
पाठांतर असून सुद्धा ती लॅपटॉप मध्ये वाचून दाखवतोय, तो अभिनय सगळ्यात अवघड. त्याने तो खरंच की हा, जर त्यांचं पाठांतर नसतं तर मग ते अजून पकडले गेले असते, पण त्यांचं पाठांतर असून सुद्धा ते लॅपटॉप मध्ये बघत बघत जे काही पॉजेस घेत ते वाचण्याचा जो अभिनय केला ना, एक नंबर. म्हणजे खरंच त्यांना मनापासून सॅल्यूट. महेंद्रने पण चांगलं. आणि महेंद्रने पण तो मस्त कॅरेक्टर केलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात डेंजर कॅरेक्टर आपल्या प्रोड्युसर मॅडमचं. नाही त्यांनी पण म्हणजे त्यांनी मला विश्वासच नव्हता का ते करतील, कारण की मी आतापर्यंत त्यांचं काम जिथं संवाद नव्हता असं काम बघितलेलं होतं. आणि ज्यावेळेस ते पहिल्या दिवशी आले तर पहिल्या दिवशी एक तर प्रोड्युसर ते देवकृपा अशी का त्यावेळेस त्यांच्याबरोबर माझा सीन नव्हता, त्यामुळे मी एकदम रिलॅक्स होतो, मी कॅमेऱ्याच्या पाठीमागे होतो. पण त्यांनी इतक्या सहजतेने पहिला दिवस इतका सहज, कोणालाही अजिबात असा कुठलाही दाखवला नाही का मी निर्माती आहे किंवा काही, अजिबात नाही. आपल्याबरोबर जेवण असेल, नाश्ता असेल, कुठलीही गोष्ट असेल ते त्यांनी इतक्या सुंदरपणे आपल्याबरोबर शेअर केली आणि त्यांचा रोल पण फार छान केला. मी आता या पाहुण्यांबद्दल बोलत होते ना, तर मला संदीप गायकवाड ना, जेव्हा शूट झालं सगळं आपल्या दिवसातलं त्यांच्यासोबतचं, देन आम्ही ना मेकअप रूममध्ये बसलो होतो, संदीप सर, मी आणि त्यांचे कोणतरी मित्र होते. तर ते मला बोलले होते की तुला एक सांगतो, आयुष्यात कुठेही काम करशील ना तर ते काम मिळतं, तर त्या कामावर डायरेक्ट 6 मारायचा असतो, चौका बेगा नसतो, मला डायरेक्ट 6 मारायचा असतो. ते हे वाक्य फार छान वाटलं होतं मला आणि मी ते आता यूज करेन माझ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये, की 6 मारायचं म्हणजे मारायचं, 4 व्हीलर नाही 6. एवढं सगळं ऐकून खूप एक्साइटमेंट वाढते आणि नक्कीच सगळ्यांची वाढणार आहे की काय नेमकं काय आहे, म्हणजे काय ब्लास्ट असणार सगळे आहे. नमुने प्रत्येक कॅरेक्टर नमुना आहे. खूप मजेदार असणार आहे. सगळेच वाट बघतात जेव्हा रिलीज होणार आहे 14 ऑगस्टला. सगळे खूप म्हणजे मज्जा येणार आहे, सगळे बसून बघणार आहेत. नाही ते सगळं झालं, पण ते चिक्कीचं प्रकरण काय ते चिक्कीचं काय प्रकरण आहे तुम्हाला माहिती? नाही, मला वाटलं आहे असिस्टंट म्हणून क्लॅप वर ती चिक्क्या खात होती का? तेच सांगाल तिच्या तोंडाने चिक्कीचं प्रकरण सांग. बरं, आपण आपला पुढच्या प्रश्नावर जाऊया. नाही काय मला खरंच एक्साइटेड आहे. चिक्की हे प्रकरण असं आहे की त्याच्यासाठी मला इच्छा नाही आहे, पण मला अभिषेक सरांना थँक्यूच म्हणावं लागेल आता, काय दुसरं की त्यांनीच ते नाव ठेवलेलं माझं. काही नाही, मी चिक्की खात होती आणि त्यांना कुठेतरी दिसलं की सायली चिक्की खात आहे, सगळ्यांनी खाऊन झालेली, आणि मग ती अशी तिकडे तिकडे पडलेली होती आणि म्हटलं मुंग्या लागतील उगाच, तर मी सीन चालू होता, सगळे कामात काहीतरी होत. मग तिथे मला वाटलं की ती उगाच अशी कुठेतरी पडते, म्हणून मग मी ती उचलून खिशात ठेवली. म्हणजे ते सगळ्या मुंग्या खिशात ठेवल्या? नाही हो सर, मुंग्या लागायच्या होत्या, पण ते तू खाल्ली नाही का? नाही, मग तुला पण नाव तर चिक्की पडलं. पण मध्ये त्यांच्या नजरेत आलं आणि म्हणे तू चिक्की कुठे घेऊन चालली, आणि झालं सेटवर आणि सगळीकडे चिक्की 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 चिक्की, बस तेच चिक्की 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 नव्हतं, चिक्की चिक्की हो तेही होतच. आणि राधेश सर आणि मॅमनी आम्हाला इतकं खाऊ पिऊ घातलं तेवढ्या 15-20 दिवसात. बरं, याच्यावर मी सांगते, सगळ्यांचे वजन वाढलेले होते, सगळ्यांची गाल 15 दिवसात वर आले. मला तर वाढवायचंच होतं. माझा प्रश्न हाच होता पुढचा, की मला सांगा सेटवर असं कोण होतं की जे नेहमी बघत राहायचं, शोधत राहायचं की काय खायला आहे? अर्णव. हो अर्णव. मग तुझं वजन वाढलं का रे? हो वाढलंय पण दिसत नाही कुठे. हेच तर खूबी आहे त्याच्यात, हिडन टॅलेंट. आम्हाला पण पाहिजे हिडन टॅलेंट. तो शोधत राहायचा, पण सगळ्यात पहिले मीच जेवण आणि तसं नाही, कसं आता सीन वगैरे, आता नेमकं टेने अंकलचा जेवणाचा टाइम आणि आमचा सीनचा टाइम, म्हणजे आम्ही टेकसाठी जाणार आणि ते जेवायला. नाही मी विनोद सरांना विचारतो, विनोद सर भूक लागली, झालं सर. नाही, छान मजा आली. म्हणजे तू जे काय जेवायचा, आराम करायचा, मी कधी मला पण हेवा वाटायचा बरं का, आजच्या इकडं बघितलं का, आणि नक्की माणूस द्या. सर त्यांचे एक प्लस पॉईंट काय, आता असतो आपण तिथे, आता अरे यार परत एकटे घे. टेने अंकल इज लाईक एकदम पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तशीच 1000% एनर्जी.
तेवढाच मनापासून टेक पण देणार, मग तेवढाच मनापासून आम्ही टेकला जाताना आम्हाला ते असं दाखवत. आणि मला अजून एक सांगायचं आहे, पहिल्या दिवशी शूट होता आपला, पहिल्याच दिवशी तर सरांनी सांगितलं होतं कोणी सोन्याचं वगैरे काही घालू नका, पण चुकून माझ्याकडनं अंगठी घातली गेली आणि सीन होता तो रात्रीचा. मग म्हटलं आता ती घातली तर कंटिन्युटी लागेल आपल्याला, म्हणून मी ती काढून तो माझा टेबल होता आजीचा तिथे ठेवून दिली. आणि मग रात्री उशीर झाला, सगळे गेले, मी तशीच आले घरी. नंतर मला आठवलं अरे आपली अंगठी राहिली, ठीक आहे असेल कोण नाही घेणार, सगळे चांगले. गेली तर जशी अंगठी ठेवली होती तशीच त्या याच्यात अंगठी होती माझी. म्हणजे मी कोणाला सांगितलं म्हणजे सेटिंग वाल्यांचं किती लक्ष आहे. म्हणजे कोणाला सांगितलं पण नाही आणि ती घेतली आणि त्याच्यानंतर मी आणली नाही अंगठी ती. म्हणजे असं ट्रस्ट होतं एकमेकांविषयी. सगळ्यांकडे मोबाईल वगैरे सगळं होतं, पण कोणाचंही काही हरवलं नाही. नाही तर म्हणजे एरवी सेटवर आपण जातो, काहीतरी वस्तू हरवते, मोबाईलकडे लक्ष असतं, काहीतरी होतं, पण या सेटवर खूप छान एकमेकांविषयी खूप विश्वास होता. हे एकदम खरं आहे, कारण की कुठेही आपले मोबाईल तर कुठेही राहायचे. मोबाईल वरून मला एक गोष्ट सांगायची आहे की याचा अर्णवचा आयफोन, त्याच्यामध्ये सिम नाही आणि कुठेतरी ठेवला गेला आणि फोन कुठे सगळे शोधतात सगळे. आता काय करायचं? आणि ह्या मुलाचा पहिल्यांदा एवढा टेन्शन मध्ये चेहरा पाहिलाय सर. तुषार सर आले, काय रे काय झालं? फोन शोधतो, काहीच नाही. त्याच्या डेस्क जवळ गेले, चेक केलं, पण त्याच्या आधी मी तिकडे गेलो ना, तिकडे काहीच नव्हतं. जिथे मोबाईल ठेवला होता ना, नाही मोबाईल ठेवला होता ना, तर तिकडे सेटिंग वरने काहीतरी त्याच्यावरती अजून खूप सारे पुस्तकं ठेवले होते. हा, तर बघितलं मोबाईल कुठे गेला, मग सगळे शोधतात. तुषार सर आले, हे काय इथे. आणि मेथीचे 2 मोबाईल असायचे, पण एक पण तिच्या जवळ नसे. आजी फोन करा ना, माझा मोबाईल कुठे. कायम तिचे मोबाईल कुठेतरी पडलेलेच असायचे आणि कायम ती टेन्शन मध्ये असायचे. आजही तसंच झालं. आजही तिला बेल दिली, आहे. तिला असं वाटत असेल की मी माझ्या घरातच आहे, ते काय सगळ्या गोष्टी. पुढचा प्रश्न हा असा होता की मला सांगा की कुणाचे डायलॉग्स पूर्ण पाठांतर असायचे, म्हणजे प्रत्येकाचे डायलॉग्स मला एकटीला पाठांतर आहे असं कोण होतं? सरांना पाठ होतं. आणि कुणाचं पाठांतर? नाही, सगळ्यांचे डायलॉग पाठ होते. आणि तुम्ही आताही विचारा, नाही सांगू शकत. आता कसं काय सांगेल, लोकांना कळून जाईल ना का अरे यार हे डायलॉग आहे. अच्छा, मला सांगा कुणाचे डायलॉग्स पाठांतर नसायचे, म्हणजे हव्या सांगावं लागायचं काय नेमकं काय? सर सांगतील बिलकुलच नाही. सर सांगतील. मी ओके ठीक आहे, नाही मी बघितलं फक्त. कसं का ओढून घेतलं? उत्तर देते. नाही, पाठांतराच्या बाबतीमध्ये ना, म्हणजे विजया मॅडम त्यांचं पहिल्या एपिसोडचं पाठांतर अप्रतिम होतं, कारण की ते मस्त केलं होतं. आणि कारण की ते लेखकांनी सहजता होती लिहिलेली. त्यांचा पहिला जो सीन होता तो लेखकांनी लिहिलेला होता, पण नंतर ते कॅरेक्टर आपल्याला डेव्हलप करायचं होतं. मग ते डेव्हलप करायचं होतं तर त्यांचा तो पहिल्या एपिसोडचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स पाहून मी दुसरा सीन लिहिला त्यांचा. मग तो सीन मी लिहिला होता. शब्द सहज होते पण त्यांना आले, त्यांनी खूप छान पद्धतीने केला. थोडेसे मोठे मोठे डायलॉग होते पण त्यांनी केले कॅरी. सर्वात महत्त्वाचं त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून थँक्यू. येस, मी बघितलं होतं त्यांना, त्या आल्या होत्या, त्यांचं शूट होतं ते, त्यांचं डायलॉग एक चिटमध्ये लिहून आल्या होत्या, मेकअप रूममध्ये रीड करत होत्या. पण वेळेवर त्या रेडी होत्या, हे याला महत्त्व. आणि त्यांचं पाठांतर होतं, रेडी होणं पण. म्हणजे ते ऍक्टर नाही, ते प्रोड्युसर आहे, पण तरी पण सुद्धा ह्या याच्यामध्ये आहे ना टेक्निकल टीम चांगली होती, खूप छान. सगळे काही ठिकाणी कसं असतं, अरे तेवढ्या पुरतंच काम बघा, पण इथं सगळेजण एकमेकांना मदत पण करत होते. प्रोड्युसर सर स्वतः काही खुर्ची हलवायचे असेल ते खुर्ची हलवायचे, काय हलवायचे. नाही, त्याचं श्रेय आपण आहे ना गजाननला देऊ, आपल्या आर्ट डिरेक्टरला देऊ, का त्यांनी सगळ्यांना आर्ट डिरेक्टर केला. त्याने एकही माणूस असा सोडला नाही का तो सिटिंग मध्ये नाही. अरे सेटिंग म्हटलं का मेन माणूस नसायचा, बिचारा राधेश सर, कधी कधी आपले डीओपी सुद्धा, भगवान सर तुम्ही थांबाव. म्हणजे आपल्या डीओपींचं पण खरं कौतुक केलं पाहिजे. परीचं पण खूप छान तिने सजवलं आपल्याला सगळ्यांना. एवढी लहान होती वयाने पण खूप छान तिने सगळ्यांना. ती खरंच परी म्हणूनच बरं का, ती नावाला परी आहे पण ती आपल्याकडे परी म्हणूनच आली है ना, जादूची कांडी घेऊन आली तिथे. खरंच होती. माझं पण कास्टिंग कोणी केलं मला अजून कळालं नाही. निर्मल सर आणि
तुम्ही दोघांनी केलं वाटतं हां है ना. तुम्ही तेव्हा मला फोन आला की मॅडम तुम्ही कुठेही गावाला कुठेच जाऊ नका. हां बरोबर बरोबर. हां तेव्हा मग त्यांना मी दोघांनाही थँक्यू म्हणेल का माझ्यावर जो विश्वास दाखवून मला जो रोल करायला संधी दिली. तुमचे धन्यवाद. ते लेखकाचे धन्यवाद. त्यांनी भूमिका त्यांनी लिहिली. त्यांनी सगळे कॅरेक्टर छान लिहिले. मस्त. आणि आणखी एक प्रश्न मला सांगा की नेटसेट बोंबला ही वेबसिरीज जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला काय वाटतं की लोकांनी ही का बघावी? नेमकं याच्यामध्ये काय आहे असं जे कॉम्बो सगळा? का बघून नाहीये? आपण सगळे काम करतोय बघा. मी यार बघायलाच पाहिजे. आणि हे एक कारण आहे. तो ज्वलंत विषय आहे ना मोबाईल नेट. हे आज इतकी म्हणजे अन्न वस्त्र निवारा जसं ही चौथी गरज म्हणून मानली जाते आज. म्हणजे लहान 6 महिन्याच्या बाळापासून त्याला घास भरवण्यापासून मोबाईल आणि नेट लागतं. तसंच म्हातारे 80 वर्षाचे आजोबांना पण म्हणजे माझा जो रोल होता तो भजन कीर्तन सिरियल पाहिजेच की नाही. आणि त्याच्यासाठी नक्की बघा. आणि इंटरनेट टॉपिक तर आहेच म्हणजे गरजच आहे ती. पण तुम्हाला ना हसणं पण गरजेचं आहे. मनाने खुश राहणं गरजेचं आहे. तर हे भरभरून या वेब सिरीजमध्ये म्हणजे दुःखी तुम्हाला कुठे पण मिळून जाईल. कोणी पण आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. आपण नेहमी काहीतरी टेन्शनमध्ये असतो. पण टेन्शन रिलीफ करण्यासाठी तुम्ही सिरीज बघा. लोकांनी वेब सिरीज का पाहावी? चांगला प्रश्न केला तू. तर मला असं वाटतं का हा जो प्रश्न आहे लोकांनी यासाठी ही वेब सिरीज पाहावी का जर असं घडलं तर त्याची उत्तर आहे या वेब सिरीजमध्ये. बरोबर. जर असं घडलं तर त्याची उत्तर आपल्या वेब सिरीजमध्ये का यार हे मार्ग दाखवणार आहे आपल्याला. का डाटा हा जर महिन्याला 1 GB झाला कारण की आता माणसाची संपूर्ण मानसिकता चेंज झालेली आहे. कुठल्याही प्रांतात जा लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल आणि सगळे आता इंटरनेटवर डिपेंड आहे. आणि जर हे इंटरनेट कमी झालं तर जगायचं कसं? हा धक्का आहे. आता मी बोलतोय पण माझ्या अंगाला काटा येतोय का यार मी ॲक्सेप्ट नाही करणार. माझी चलबिचल होईल. तर ह्याचं सोल्युशन आपली वेब सिरीज लोकांना देते. आणि या सोल्युशनसाठी लोक नक्की आणि नक्की 1001% बघणार. कारण की आपण हा विषय ना मस्तपैकी हसत खेळत रमत गमत गुदगुल्या करत थोडंसं डोळ्यात पाणी काढत असं केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना त्यांची उत्तरं नक्कीच मिळतील. आपण म्हणतो ना 3रं महायुद्ध घडेल 3रं महायुद्ध घडेल. पण 3रं महायुद्ध घडू नये म्हणून लोक पहिल्या आणि 2ऱ्या महायुद्धाचा अभ्यास करतायत. का 3रं महायुद्ध घडलं तर काय करावं लागेल आपल्याला? आता आपल्याला कोरोनाने तेच शिकवलं. कोरोना एक मोठा रोग होता तो आला. त्याने आपल्याला खूप काही शिकवलं. तसे आपली वेब सिरीज लोकांना शिकवणार आहे. लोकांना गाईडलाईन करणार आहे. आणि त्या गाईडलाईनसाठी लोक 1001% पाहणार आहे. आपण काही प्रबोधन नाही करणार आहे. करणार पण नाही. आपण हसत खेळत गुदगुल्या चिमटे हे करत त्यांच्या गालावर त्याच्यामुळे लोक बघतील. तुम्ही पण सांगा काही. एक सिंपल सांगू का? फोन घेतल्यावर बघ कनेक्टिव्हिटी वाटते खूप लोकांसोबत उगीच सोशली व्हर्च्युअली. आणि घरी प्रत्येकजण एक वेगवेगळ्या टोकाला बसलेलं असतं. तो रिअल कनेक्ट कुठेतरी मिस करतोय हे रिअलाइज होईल आय थिंक सो. आणि मे बी त्यांना ते आता व्हर्च्युअली कनेक्टिव्हिटीपेक्षा रिअल कनेक्टिव्हिटीकडे पण वळतील. समजा नेट बंद झालंच ना गं तर काही वर्षात सगळं बरोबर येऊन जाईल. की लोक पुस्तकं वाचायला लागतील. लोकांशी बोलायला लागतील. सगळ्याच गोष्टी बंद होऊन जातील. आणि चांगली गोष्ट सुरू तर होईल जी आधी व्हायची. सिंपल. काय नेट बंद झालं तर नेट जर बंद झालं ना तर लोक आधी जसे वागायचे पुस्तक वाचायचे त्यानंतर मग काय लोकांशी बोलायचे पण खूप अवघड जाईल. कारण लोकांना सवय सवय कुठली पण मोडणं फार कठीण असतं. आणि बऱ्याचशा सुखसोयी मिळाल्यात आपल्याला हे म्हणायला आपण. नेटमुळे खूप इझी लाईफ झालं. खूप इझी लाईफ झालं. आपण इझिली कॅब बुक करून घेतो. आपण इझिली काही करून घेतो. आपण ज्या गोष्टी आहेत बिल भरायचे असेल घरी बसून एजेड लोक कुठे जाऊ शकत नाही. घरी बसून सगळं करू शकतात. आता वयस्कर माणसं मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. घर बसल्या ऑर्डर करतात. तुम्ही ऑनलाईन सगळं मागू शकतो. म्हणजे नेट जर गेलं तर काय माहिती म्हणजे आपणच इमॅजिन नाही करू शकत. ऍक्च्युली आम्ही सगळे आता परवाच्या दिवशी आम्ही असेच प्रश्न विचारले ना लोकांना सिरीज बद्दल. तर विचारलं की नेट तुम्हाला जर मिळालं महिन्याला 1 GB. पहिले तर त्यांचा शक्य नाही पॉसिबलच नाही. तिला ऍक्सेप्ट करायची आता लोकांमध्ये ती राहिलेली आहे पॉवर.
1 GB ऍक्सेप्ट करतील लोक. खूप कठीण. कधी एकेकाळी आपण खरंच वापरले असं आणि कधी हो. एकेकाळी नेट नव्हतं आणि सुद्धा. एकेकाळी तर नव्हतंच ना. आता तेव्हाही imagine आपण नाही. जगत होतो, आजही जगतोय, पण मोबाईलला नेटला धरून जगतोय आज आपण. पण मोबाईल नसतानाचं जगणं वेगळं होतं. मोबाईल आल्यानंतर एक झालं, मोबाईलमुळे ना माणसं खूप जोडले गेली. हो. तेवढीच लांब पण गेली. बरोबर, हा लांब तेवढी पण गेली तेवढीच. बरोबर आहे, पण माणसं जोडले गेली. जवळचे लोक लांब जातात हा. आणि आपण काय करतो की लांबचे लोक जवळ करण्याचा प्रयत्न करतो मोबाईल थ्रू, बरोबर. फेसबुक, इंस्टाग्राम, सगळ्या गोष्टी. म्हणजे घरात फॅमिली असेल तर त्यांच्याशी संभाषण नाही करत, पण बाहेरच्या लोकांशी आपण मोबाईलवर चॅट करतो. अहो घरामध्ये आपण एका घरात असताना फेस टू फेस लवकर गुड मॉर्निंग नाही बोलत म्हणत, नाही. मग आपण SMS टाकतो. हो, खरंच आहे. फॅमिली ग्रुप तयार होतो आणि त्याच्यात आपण गुड मॉर्निंग टाकतो. नाही नाही, आम्ही नाही, ते तुमच्यासारख्या वयस्कर लोक. बरं हेच आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत की आपण कितपत त्या गोष्टींना ठेवायचं, कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि कसं हँडल करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हा आता मला एक महत्वाचा प्रश्न पडलाय. तो प्रश्न असा, तू आम्हाला भरपूर प्रश्न विचारले, हो मेन म्हणजे आता तुला आम्ही प्रश्न विचारणार आहे. ओ चला तर नाही मग नाही request चला नाही, एक पुन्हा- मिनिट. अजिबात नाही. कुठे पळाली? काही नाही नाही कशाला तर- ऍक्टिंग करते. मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे, विचारा बरं तुम्ही. नाही, त्यांच्या मनात आहे एक प्रश्न आहे. हा, मला एक असं विचारायचं होतं, तुला खरं ऍक्टिंग खूप आवडते. हो मला खूप आवडतं. हा, पण तू याच्यामध्ये ऍक्टिंगच्या अपोजिट हा. डिरेक्शन केलंय. हो तर तुला कसं वाटलं डिरेक्शन करताना? तुला काय काय म्हणजे अभ्यास करावा लागला हो. या डिरेक्शन साठी? मग कोणाला कुठे सेट करायचं, कोणाला काय सांगायचं, याच्यासाठी तुझा अभ्यास, तुझा एक्सपिरियन्स कसा झाला? माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे जर हाच प्रश्न मला डे 1 किंवा सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये विचारला असता तर मी कदाचित म्हटलं असतं की नाही, कदाचित मी चुकीच्या रस्त्यावर वळणावर गेलेली आहे. पण नाही, 5 दिवसानंतर मी 5 दिवसात सुरुवातीच्या ज्या गोष्टी शिकलेली आहे आणि थँक्स टू भगवान सर की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि तुषार सरांना पण मी खूप मोठं थँक्यू म्हणेल कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. बाकी सगळी टीम आहे, सर आहेत, राधेश सर आहेत आणि अभिषेक सर आहेत, ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. सांगितलं की मी काय करायला पाहिजे आणि काय नाही, माझ्या चुका धडधडीत सांगितल्या गेल्या आहेत की असं आहे तसं आहे. तर मला खूप शिकायला मिळालं, सगळ्या गोष्टींना धरून चालायचं होतं. खूप कॉम्प्लिकेटेड वाटायचं मला सुरुवातीला, पण मज्जा पण तेवढी झाली. कोणासोबत सेटवर नोकझोक झाली का ग? हा प्रश्न कोण विचारताय? झाली, पण ती लगेच सेट झाली. लगेच झाली, वाटलंच नाही झाली आहे म्हणून. तुला नाही माहिती? म्हणजे मला असं झाली होती. सायलीचं पहिले 2-3 दिवस बघितलं होतं. अरे यार काय हे करून तुम्ही पटकन करून घ्या, माहित नाही तुम्ही विचारून घ्या. हो माझ्या असं झालं. नाही सायलीबद्दल आहे ना, म्हणजे मला हे म्हणजे ते कळालं होतं की ठीक आहे ती नवीन आहे, कळालं, बट ती सेट झाली, लवकर झाली ती सेट. आणि तिचं विचारून घ्या ते पण कळालं की ओके विचारून घ्यायचं, ठीक आहे. ती वर्कशॉपला जेव्हा सेकंड डे आली तेव्हाच मला म्हटलं ही अरे खूप सिमिलर वाटतंय बरं का त्याच्यामुळे. आणि मग ते थोडंसं असं मी सायलीला थँक्यू याबद्दल बोलेल का तो तिचा मोठेपणा आहे. मी तिला खरं तो तिचा मोठेपणा आहे का ती असिस्टंट म्हणून इकडे आली. ती NSDची मुलगी आहे. ॲज अ तुम्ही जेव्हा एका ॲक्टिंगसाठी धडपड करतात ना, तुम्ही अपॉर्च्युनिटी मिळवण्याचा प्रयत्न करतात, काय कुठेतरी ॲक्टिंग मिळावी, कुठेतरी ॲक्टिंग करायला मिळावी. आणि जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जातात की तिथं तुम्हाला ॲक्टिंग करायची नाही, पण तुम्ही त्या सेटवर आहे आणि समोरची व्यक्ती ॲक्टिंग करणार आहे, तुम्ही त्यांना असिस्ट करणार आहे, तर त्यावेळेची जी मानसिकता आहे ना, ती एक अस्वस्थता पण आहे. यार ऐसा नाही ऐसा करना चाहिए था यार, असं नाही असं झालं पाहिजे यार, ही तळमळ आहे ना, ती आतली तळमळ ती सतत जाणवत होती मला. बरं, नेटसेट बोमला या वेबसिरीज मधलं जे रॅप आहे, रॅप सॉन्ग आहे, त्याची खूप चर्चा आहे. म्हणजे मी बघते आहे इंस्टा, जेव्हा मी आता बघत असते आणि मला दिसतंय की प्रत्येक दुसऱ्या रीलमध्ये कोणीतरी डान्स करतंय, कोणीतरी काहीतरी बोलतंय त्या गाण्याबद्दल, त्या सॉन्गबद्दल. तर मला सांगा की, आणि मी हेही मला माहिती आहे की ते जे आहे रॅप ते सरांनी एका दिवसात लिहिलंय, मला वाटतं एका रात्रीत सरांनी लिहिलं आहे आणि तुम्ही सगळे त्यात गायले आहात. तर तुमचं सांगा म्हणजे त्याबद्दल काहीतरी. एक गंमत काय ना, सरांनी एका रात्रीत लिहिलं, हो त्यानंतर रेकॉर्डिंगचं शेड्यूल आहे, ते एका दिवसात ठरवलं की कधी रेकॉर्डिंग करायचं आहे आणि एका दिवसात ठरवलं की शूट कोणत्या कोणत्या शेड्यूलला करायचं आहे. कारण की एकदा आम्ही असं ठरवलं की सकाळी रेकॉर्ड करूया आणि दिवसभर आम्ही त्याचं गाण्याचं शूट करूया. बट रेकॉर्डिंगला आम्हाला जरासा वेळ लागला, पण ते शूटिंग नाही करता आलं गाण्याचं. मग आम्ही काय ठरवलं की रोज गाण्याचं थोडं 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 शूटिंग करणार, थोडं थोडं करत करत मग त्याचं पूर्ण गाणं तयार झालं, रेकॉर्डिंग सगळं
एडिट वगैरे होऊन ते आता लोकांसमोर आहे. मस्त. म्हणजे तुम्ही त्यात सगळे गायले आहात आणि एन्जॉय केला, आम्ही खूप एन्जॉय केला. डान्स वगैरे मला सुद्धा या लोकांनी नाचवलं, मी पण खूप एन्जॉय करून घेतलं. मस्त. आणि तो सगळ्यांचा पहिला अनुभव आहे की स्वतः आम्ही गायलो आहोत, कुणा आमचे आवाज कसे आहेत, आम्ही सिंगर नाहीच आहोत, कुणाचे कसे, पण खूप भारी झालं. म्हणजे ते जे गाण्याचा जो एक्सपिरियन्स होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलं होतं प्रत्येकाच्या कॅरेक्टर वाईज खूप सुंदर लिहिलंय त्यांनी. आणि मेथीचा रॅप जास्त सुंदर आहे. हो, नाही, सगळ्यांचं मला माहिती आहे. मेथी बोलते मी की नाही. ते काय झालं जेव्हा सिरीज करायची होती तर सिरीज करताना मग आपले राजेश सर होते त्यांचं आणि अभिषेक सरांचं बोलणं झालं की यार उसमें कुछ और अलग आना भी चाहिए बात में. मग म्हणजे आपण एक गाणं करूया. मग कसं आलं पाहिजे, मग रॅप आला पाहिजे. मग मला सर म्हणे मी बघतो मुंबईमध्ये कोणीतरी लिहायला सांगतो आहे माझ्या ओळखीचे. म्हणतो थांबा मला पण एकदा प्रयत्न करू द्या. आणि ते एकदा खटकी पडली, रप 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 लिहून काढलं. म्हटलं असं यमक पण अगदी व्यवस्थित जुळवलं आणि म्हणजे असं जाणकार व्यक्तीने लिहिलंय असं वाटलं, पण खूप छान प्रयत्न केला. मी प्रयत्न केला फक्त. बाकी नंतर मग रेकॉर्डिंग करायची डोक्यात होतं की बाहेरचे गायक घ्यावे असं वाटलं होतं सुरुवातीला. बाहेरचे गायक घेऊन त्यांच्याकडनं कमर्शियल प्रोफेशनल गायक घ्यावे, त्यांच्याकडनं गाऊन घ्यावं. पण परत अभिषेक सरांचा कॉल आला की नाही यार आपण आपले बंदेसे गावाले ते. आणि जेव्हा ते म्हणे ना आपल्याच लोकांकडनं गायचं आहे तर मला तुमच्या सगळ्यांचे आवाज आठवले. क्षणभर माझी तंद्री लागली. आणि जेव्हा तंद्री लागली म्हटलं अरे यार हे गा सकते. गाण्यामध्ये यांनी एक शब्द लिहिलाय इंजिनिअरिंग. हा शब्द यांनाच म्हणता येत नव्हता. म्हणजे लिहून ते हे असं असतं. आणि त्याची हुक स्टेप आहे ना, तर सर बोलले सुचवा तुम्ही काहीतरी हुक स्टेप अशी सुचवा. ट्रिक म्हणजे त्याच्यात ना चॅलेंज काय होतं की ती सोपी पण पाहिजे, कॅची पण पाहिजे. मग करायचं काय. सुशील आणि मी म्हटलं काय करूया रे, थोडंसं 1-2 स्टेप्स असे ब्लर जसं की गाणं त्यांनी लिहिलंय ना तशी हुक स्टेप ना दोघांचे एफर्ट्स आहे. पण त्या हुक स्टेप मागे तुषार सर पूर्ण म्हणजे लाईट्समॅन पासून सगळे आणि वरती सगळं डेकोरेशन चालू होतं आणि किचन मध्ये कुठेतरी हुक स्टेप चालू. कसं करायचं आता ह्याच्या मागे काय असं करायचं असं, म्हणजे त्या हुक स्टेपला पण सगळ्यांचे एफर्ट्स. बरं सर मला सांगा, आता आपल्या एवढ्या सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या, खूप मज्जा आली आणि मी तर खूप उत्सुक आहे. मला माहिती माझ्यासारखे असे बरेच लोक असतील जे खूप उत्सुक असतील. तर तुम्ही आता काय सांगाल. मी सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना एवढंच सांगेल, जिंगल बेल प्रोडक्शन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघा नेक्स्ट सेट बोला.